तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज सायली आणि अर्जुनच्या लग्नाच्या वाढदिवसाचीच धूम दाखवली आहे. तर आपण बघितलं होतं मागच्या वेळेला अर्जुन म्हणतो कॉफी प्यायची आणि आपण रात्रभर जागूयात. मग आता ही विमल म्हणते अहो कॉफी, पण सकाळी उठणार नाही ना तुम्ही अर्जुन दादा. मग अर्जुन म्हणतो चालतं का विमल एखाद दिवशी. प्रतापराव म्हणतात ते काही नाही हा, मला उद्या सकाळी लवकर उठायचं. आता कॉफी पिलो मी तर मला झोप येणार नाही, मला उशीर होईल ऑफिसला. चला मी झोपतोय, गुड नाईट. आता अश्विन नुसतं असं बघत असतो. प्रतापराव म्हणतात अश्विन अरे गुड नाईट. आता प्रतापराव त्यांच्या खोलीत निघून जातात. अश्विन पण निघून जातो जांभळ्या देऊन. अर्जुन म्हणतो बरं काही हरकत नाही आहे, सगळ्यांना झोपायचंच आहे तर मग कॉफी कॅन्सल. चल सायली. मग सायली पण या कल्पनाताईंना गुड नाईट आई असं म्हणून निघून जातात हे दोघंही जण खोलीत. आता हे दोघं जण गेलेत की नाही याची खात्री करतात कल्पनाताई. आता पुन्हा प्रतापराव आणि अश्विन बाहेर येतात. प्रतापराव म्हणतात अरे डेकोरेशनचं सामान कुठे, केक कुठे. अश्विन म्हणतो बाहेर चला सगळी तयारी झाली आहे. विमल अगं केक आणलायस ना. आता इकडे चैतन्य निघालेला आहे अर्जुनकडे यायला, पण साक्षी त्याचा पाठलाग करत असते तिच्या कारमध्ये. चैतन्याला त्याच्या गाडीच्या आरशातनं हे सगळं दिसतंय. तो विचार करतोय अरे बापरे साक्षी मला फॉलो करतीये. ओ नो. आता साक्षीची गाडी अचानक रस्त्यातच बंद पडते मध्ये, कारण साक्षीच्या गाडीतलं पेट्रोल संपलंय. साक्षी विचार करते पेट्रोल आत्ताच संपायला पाहिजे होतं का, हा चैतन्य गेला कुठे असेल. पण आता या चैतन्याने थोडं पुढे जाऊन त्याची गाडी थांबवली आहे, त्याचं हेल्मेट काढलंय आणि मनाशीच म्हणतोय साक्षी तुला काय वाटलं, तुझ्या गाडीतलं पेट्रोल आपोआप संपलं का. तू माझ्या मागे गाडी काढलीसच तर फार तर फार गेटपर्यंत तू येऊ शकली असतीस. एवढंच पेट्रोल मी तुझ्या गाडीत ठेवलं होतं. आता साक्षी वैतागली आहे, ती चक्क त्या नाईट ड्रेसमध्येच निघाली आहे. असो. तर आता चैतन्य हसतो आणि पुन्हा एकदा हेल्मेट घालतो आणि म्हणतो साक्षी तू माझा पाठलाग करूच शकणार नाही, काही झालं ना तरी मी तुला जिंकू देणार नाहीये साक्षी, असा ठाम निर्धार केलाय आता चैतन्याने. आता साक्षी विचार करते ओ नो मला कसं कळेल हा चैतन्य कुठे गेलाय ते, आणि पुन्हा तिच्या गाडीत बसते. आता सायली अर्जुन काय बाबा जवळ राहुनी दूर दूर तू, तेच चाललंय आता या बिचाऱ्यांचं. म्हणजे त्यांनी इथे आता पुन्हा ते गाणं प्ले केलं आणि गाणं ऐकता ऐकता ते अंथरुणं टाकतायत. अर्जुन म्हणत असतो मनामध्ये मिसेस सायली मला तुम्ही या घरातून आणि माझ्या लाईफमधून जायला नकोय. सायली पण मनात विचार करत असते मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये. तुम्हाला का कळत नाहीये हे, का कळेल म्हणा, आपलं कॉन्ट्रॅक्ट तर उद्या संपतंय. बरं या दोघांना एकमेकांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स पण कळत नाही का, म्हणजे एवढे मठ्ठ हे दोघं जण नसतीलच ना. असो मालिका लांबवायची आहे त्यांना, एकदम कसे संपवतील ना. तर दोघं जण नुसते असे एकमेकांकडे बघतायत आणि आपल्याला टायटल सॉन्ग इथे ऐकवण्यात आलेलं आहे. तर आता अचानक त्यांना हाका ऐकू येत आहेत प्रतापरावांच्या, अर्जुन लवकर खाली आहे. आता अर्जुन आणि सायली घाबरतात, अरे बापरे काय झालं असेल. आता बाहेर येऊन बघतायत हॉलमध्ये तर कोणीच नाही. सायली म्हणते अरेच्चा हे काय झालं असं, आत्ता तर हाक मारली होती अश्विन भाऊजींनी बाबांनी, कुठे गेले असतील सगळे. आता अर्जुन म्हणतो अरे बापरे काही प्रॉब्लेम झाला असेल का, बघा बाहेरून हाका येत आहेत. आता दोघंही जण बाहेर आलेत गार्डनमध्ये. गार्डनमध्ये आल्यावर असतो अंधार. सायली अर्जुन ओरडतात डॅड कुठे आहात, अश्विन भाऊजी म्हणून सायली ओरडतीये. आता अर्जुन म्हणतो बाहेर जाऊया गेटमध्ये. आता एकदम लाईट लागतो आणि हे सगळेजण सरप्राईज म्हणून ओरडतात हॅपी ॲनिव्हर्सरी. किती गोड सरप्राईज दिलंय नाही ह्या सगळ्यांना. आणि आता प्रत्येक जण येऊन ह्यांना विश करतोय. कल्पनाताई म्हणतात हॅपी ॲनिव्हर्सरी, लग्नाच्या शुभेच्छा. प्रतापराव पण शुभेच्छा देत आहे, विमल पण देते. आता चैतन्य पाठीच असतो कल्पनाताईंच्या आणि चैतन्य पण येतो आणि म्हणतो हॅपी ॲनिव्हर्सरी अर्जुन. अर्जुन त्याचा हात दाबतच त्याला थँक्यू असं म्हणतो. आता सगळ्यांनाच म्हणतो थँक्यू सो मच एव्हरीवन. आता सायली अर्जुन ती तयारी बघतायत आणि त्यांना ती तयारी खूप आवडली आहे. आता सायली म्हणते अहो आई एवढं सगळं करायची काय गरज होती. कल्पनाताई म्हणतात अगं म्हणजे काय, आज तुमचा एवढा महत्त्वाचा दिवस आहे, मग तुम्हाला हे सरप्राईज नको का. सायली आता गोड हसते. मग आता अश्विन म्हणतो आता कसं, तुमच्या पहिल्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे ना. मग आता हे प्रतापराव म्हणतात ए बावळ्या, अरे पहिल्या लग्नाची नाही, लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी म्हण. हे बरोबर आहे, अर्जुन थोडी दुसरं लग्न करणार आहे. असो मग आता सगळेजण हसतात. अश्विन म्हणतो हां म्हणजे तुमच्या लग्नाची पहिली ॲनिव्हर्सरी तुमच्या कायम लक्षात राहणार आहे बघा. मग कल्पनाताई म्हणतात चला केक कापून घेऊया. हे सगळे पुढे गेल्यावर हा अर्जुन म्हणतो चैतन्य तू सांगितलं का नाही. मग आता चैतन्य म्हणतो अरे तसे हे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन तुम्हाला फेस करावंच लागणार होतं. अरे त्यांना सरप्राईज दिल्याचा आनंद तर मिळू दे ना. अर्जुन म्हणतो अरे बाबा पण तू इथे काय करतोयस एवढ्या रात्री, साक्षीला काय सांगितलंस. चैतन्य म्हणतो मी लावली आहे सगळी सेटिंग, तू नको टेन्शन घेऊ, चल. अर्जुन म्हणतो
म्हणतो सॉरी, पण तू उगाच घेतली आहे ही रिस्क. आता ते फोटो सगळं डेकोरेशन हे सगळं बघून अर्जुन आणि सायली भारावून गेलेत. आणि मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, दरवेळेला अर्धा एपिसोड ते मागच्या आठवणीत काढतात. त्याचप्रमाणे इथे सुद्धा अर्जुन सायलीला त्यांच्या मागच्या आठवणी जाग्या झाल्यात. पण डेकोरेशन मात्र उत्तम होतं. हे दोघेही जण यांच्यातच मग्न आहेत, जुन्या आठवणी काढून आणि नुसते एकमेकांकडे सॅड होऊन बघतायत. अश्विन म्हणतो, काय दादा वहिनी, आम्ही एवढी सॉलिड तयारी केली आहे, तुम्हा लोकांना आवडली नाही आहे का? तुमचे चेहरे एकदम हॉरर फिल्म बघितल्यासारखे वाटत आहेत. सायली म्हणते, नाही खूप छान आहे, आम्ही हे सगळं बघून थक्क झालोय, खूप छान आहे सरप्राईज. अर्जुन म्हणतो, हो फॅन्टॅस्टिक आहे. पण डॅड, हे सगळं करताना तुम्ही आमच्यापासून हे सगळं लपवलं कसं? आता प्रतापराव म्हणतात, अरे बापरे, ती लपवा छपवी आम्हाला खूप थकवून गेली बरं का, कारण सायली काही किचनच्या बाहेर जाईना आणि तू ऑफिसला जाईना, त्यामुळे ही लपवा छपवी फारच थकवून गेली बाबा आम्हाला. आता ही कल्पनाताई म्हणतात की अगं सायली, म्हणूनच मी तुला सारखी किचनच्या बाहेर पिटाळत होते. आता विमल म्हणते, अहो सायलीताई, तुम्हाला बाहेरचं आवडत नाही ना खायला, मग हा केक वहिनींनी तुमच्यासाठी घरी बनवलाय, संध्याकाळपासून कामाला लागल्या होत्या बघा. सायलीच्या डोळ्यात आता टचकन पाणी आलंय. कल्पनाताई म्हणतात, चला आता केक कापून घ्या दोघं जण. मग सायली अर्जुन केक कापताय. खरं तर प्रेक्षकांनो, यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय हे घरच्यांना सांगायचंच कशाला, डायरेक्ट एकमेकांना प्रपोज करायचं आणि फाडून टाकायची किती फाईल. आपल्या डोक्याचं पण टेन्शन जाईल आणि यांच्या डोक्याचं पण टेन्शन जाईल. असो तर आता अश्विन म्हणतो, दादा वहिनी काहीतरी विश मागा केक कापायच्या आधी. प्रतापराव म्हणतात, नाही मान्य आहे, ही आपली संस्कृती नाही आहे, पण ज्या गोष्टी आपल्या माणसांना जवळ आणतात त्या गोष्टी करायला काही हरकत नाही आहे. माग अर्जुन, तू काहीतरी विश माग. दोघं जण आता विचार करताय काय विश मागावी. सायली आता मनात विश मागते की मी ह्यांच्यावर जबरदस्ती तर नाही ना करू शकत, मला खूप आवडलं असते या घरची सून व्हायला, ह्यांची बायको व्हायला. हे घर, ही माणसं आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची ताकद देवाने मला द्यावी, हीच माझी इच्छा आहे. आता अर्जुन मनामध्ये इच्छा मागतो की मिसेस सायली मला कधीच सोडून जाऊ नये, हीच माझी इच्छा आहे. दोघंही जण डोळे मिटतात आणि मग एकमेकांकडे असे बघतात आणि मग केक कापण्यात येतोय आणि सगळेजण यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहेत. तसं बघितलं ना प्रेक्षकांना, खूप इमोशनल आणि सुंदर असा एपिसोड आहे हा. त्यांनी खरं तर सायली अर्जुनच्या मनाची एवढी द्विधा अवस्था दाखवली आहे, छान दाखवलं आहे त्यांनी, पण कधी कधी असं रटाळ वाटतं. असो आता सगळेच जण टाळ्या वाजवत आहे. अश्विन म्हणतो, अरे असे का बघताय एकमेकांकडे, भरवा की एकमेकांना केक. प्रतापराव म्हणतात, लास्ट आहे काय, 1 वर्ष झालंय तुमच्या लग्नाला, आता भरवा केक भरवा. मग आता सायली अर्जुनला केक भरवते, कल्पनाताईंना भरवते, अर्जुन चैतन्याला केक भरवतो आणि मस्तपैकी इथे त्यांनी यांच्या लग्नाचा वाढदिवस छान साजरा केलाय. आता हा अश्विन म्हणतो, चला आता माझी आवडती गोष्ट करूया, फोटो काढूयात. आता हा अश्विन सगळ्यांचे फोटो काढतो. अश्विन आता सेल्फी पण घेतोय आणि अर्जुनला म्हणतोय, अरे दादा वहिनीच्या खांद्यावर तू हात ठेवू शकतोस बाबा. अर्जुन हसतो आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. आता चैतन्य म्हणतो, आणि इकडे मी काढतो तुझा फोटो. आता अश्विन सोबत पण फोटो घेण्यात येत आहेत. चैतन्य आता म्हणतोय, अरे चला निघतो मी आता, भेटू नंतर. मग कल्पनाताई म्हणतात, काय रे चैतन्य, नुसतं केक खायला आला होता का तू? चैतन्य म्हणतो, अगं मावशी, साक्षीला संशय आला ना तर सगळं बिघडून बसेल ग. अश्विन म्हणतो, अरे थांब जरा, सरप्राईज आहे. सायली वहिनी आणि अर्जुन दादाचं एक्सप्रेशन बघून जा तू, फक्त 5 मिनिटं दे मला. अर्जुन म्हणतो, अजून काय सरप्राईज आहे? अश्विन म्हणतो, आगे आगे देखो मेरे भाई, होता है क्या. आता त्याने प्रोजेक्टरवर लावलंय आणि अर्जुन सायलीच्या लग्नाची टेप लावली आहे. अर्जुन म्हणतो, थांब अश्विन, अरे ही टेप तुला कुठून मिळाली? आय मीन हे व्हिडिओ तुला कुठून मिळाले? हे तू तर लग्नाला नव्हता ना तिथे. अश्विन म्हणतो, अरे मी नसलो तरी माझा तिसरा डोळा होता की तिथे. माझ्या तिसऱ्या डोळ्याचं नाव काय आहे माहिती आहे तुला? आता तुझा मित्र चैतन्य गडकरी. आता अर्जुन चैतन्याकडे रागाने बघायला लागतो आणि चैतन्य अर्जुनकडे भामट्यासारखा पाहायला लागतो आणि हसतो. इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. सायली पण बघते चैतन्यकडे. प्रेक्षकांनो, आवडतच असेल रिव्ह्यू ऐकायला तर प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका हो, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला पण. तर आता पुढे आपण पाहणार आहोत. अर्जुन एवढ्या गडबडीत चैतन्याला सांगतो की मिसेस सायली कुसुमताईकडे जाणार आहे कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर राहायला, मला त्यांनी सांगितलं. आणि आता ही सायली अर्जुन झोपेत असताना घर सोडून निघून जाते आणि त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिते की आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलंय ना आणि हा दिवस कधी ना कधी येणारच होता. आता ती चिठ्ठी वाचून मात्र हा सैरभैर झालाय, पण हा तिला नक्की वापस घेऊन येईल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि तसंही बहुतेक काल अर्जुनचं स्वप्न दाखवलं तर आता हे सायलीचं स्वप्न दाखवतील. ते आता स्वप्न बघावे लागणार आहे आपल्याला. असो, पण प्रेक्षकांनो, 22 मेचा प्रोमो आलाय, त्यामध्ये अर्जुन सायलीला म्हणतोय की केस संपेपर्यंत तुम्ही जाऊ नका आणि सायली तयार होते की हो
ठरलं तर मग तर प्रेक्षकांनो जास्ती टेन्शन घेऊ नका. ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. पण मला टेन्शन आलंय आता चैतन्य साक्षीला काय सांगेल. साक्षी जाम संतापलेली दिसली असो प्रेक्षकांनो, पण रिव्ह्यू आवडत असल्यास प्लीज लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूजसाठी धन्यवाद.